भारतीय संविधानातील कलम 1 वरती आतापर्यंत अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग ते एमपीएससीचा असेल, यूपीएससीचा असेल किंवा इतर ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये हे प्रश्न विचारले गेलेले आहेत. पण हे संविधानाचं हे कलम लिहित असताना भारताच्या संविधान सभेमध्ये नेमकी काय चर्चा झाली, भारताचं नाव या कलमामध्ये आणत असताना इंडिया दॅट इज भारत म्हणजे इंडिया आणि भारत हे दोन्ही नावं का आणली गेली, याच्यावरती संविधान सभेमध्ये इतर सदस्यांनी काही मागणी केली होती का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यावरती काही उत्तर दिलं होतं का, हे देखील तपासून बघणं गरजेचं आहे. कारण आता जो काही एमपीएससीचा पॅटर्न बदललेला आहे त्या पॅटर्नमध्ये आपल्याला याचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. एकतर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न तर याच्यावरती विचारले जातातच, पण ज्या वेळेस याच्यावरती थेरॉटिकल प्रश्न विचारला जाईल किंवा जर समजा इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल की भारताचं नाव इंडिया आणि भारत असं दोन का ठेवलं गेलं, तर हे सांगत असताना तुम्हाला संविधान सभेमध्ये नेमकी काय चर्चा झाली होती हे सांगणं खूप गरजेचं आहे, तरच तुमचं त्याचं उत्तर बरोबर येऊ शकतं. आता आपल्याला माहिती आहे की हे जे कलम आहे या कलमामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे हे आपण अनेक पुस्तकांमधून वाचतो. म्हणजे एमपीएससीची काही टेक्स्टबुक असतील किंवा काही संदर्भ ग्रंथ असतील तर त्या सगळ्याच पुस्तकामध्ये या कलमाच्या अनुषंगाने लिहिलेलं आहे की भारतीय संविधानाच्या आर्टिकल 1(1) मध्ये इंडिया दॅट इज भारत म्हणजे इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ म्हणजेच युनियन ऑफ स्टेट्स हा शब्द लक्षात ठेवा बरं. युनियन ऑफ स्टेट हा शब्द खूप महत्त्वाचा आहे आणि हा शब्द अनेक वेळेस तुम्हाला फिरवून विचारला जातो आणि म्हणून आपल्याला हा शब्द विचारला पाहिजे की याला युनियन ऑफ स्टेटच का म्हटलं गेलेलं आहे. कलम 1(2) मध्ये असं म्हटलेलं आहे की राज्य आणि त्यांचे जे काही राज्यक्षेत्र आहेत हे पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असतील. म्हणजे भारतीय संविधानाच्या मूळ याच्यामध्ये ज्या काही अनुसूची होत्या म्हणजे किती अनुसूच्या होत्या तर जे काही शेड्यूल आपण ज्याला म्हणतो, आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला आपल्याला 395 कलम होते, 22 भाग होते आणि 8 अनुसूची होत्या. तर या अनुसूचीमध्ये जे काही यादी दिलेली आहे त्या यादीमध्ये नमूद केल्याप्रमाणे भारताचे राज्यक्षेत्र असतील. त्याच्यामुळं कुठले राज्यक्षेत्र असतील ते काय चेंजेस झालेले असतील हे आपल्याला या अनुसूचीमध्ये बघायला मिळू शकतात. याच्यामध्ये जे काही तिसरं उपकलम आहे त्याच्यामध्ये भारताच्या राज्यक्षेत्रात म्हणजे टेरिटरी ऑफ इंडिया घटक राज्यांचे राज्यक्षेत्र, केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात संपादित केल्या जाणाऱ्या भूप्रदेशांचा समावेश असेल असं म्हटलेलं आहे. आता या तरतुदी आपण अनेक पुस्तकामध्ये आतापर्यंत वाचलेल्या आहेत आणि या तरतुदीच्या आपण ज्या आहेत त्या आपण पाठ करून देखील ठेवलेल्या आहेत. पण संविधान सभेमध्ये नेमकी याच्यावरती काय चर्चा झाली हे माहीत असणं खूप गरजेचं आहे. कारण या कलमावरती मुलाखतीमध्ये ज्यावेळेस प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला मुलाखतीमध्ये प्रश्न विचारत असताना हा प्रश्न तुम्हाला मुद्दामून विचारला जाईल की नेमकं संविधान सभेमध्ये या अनुषंगाने काय चर्चा झाली होती आणि भारताचं नाव भारत आणि इंडिया असं का बरं ठेवलं गेलं. तर हा सहज प्रश्न तुम्हाला एमपीएससी मधलं पॅनल किंवा यूपीएससी मधलं पॅनल तुमच्या मुलाखतीमध्ये विचारू शकतं. त्याच्यामुळं तुमचं प्रीचीही तयारी झाली पाहिजे, मेनचीही तयारी झाली पाहिजे आणि तुमच्या मुलाखतीचीही तयारी या अनुषंगाने झाली पाहिजे. भारतीय संविधानाच्या सभेमध्ये 17 आणि 18 सप्टेंबर 1949 रोजी हा जो मुद्दा आहे किंवा हे जे आर्टिकल 1 आहे याच्यावरती चर्चा झालेली होती आणि या चर्चेमध्ये नेमकं काय म्हटलेलं होतं एकदा आपण बघूया म्हणजे तुमच्या हे कायमस्वरूपी लक्षात राहून जाईल की या चर्चेमध्ये नेमकं काय म्हटलं होतं. संविधान सभेमध्ये देशाच्या नावाबाबत टोकाचे मतभेद होते ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे हे काही नाव जे देण्यात आलेलं आहे हे सहजासहजी देण्यात आलेलं नाही. जी संविधान सभा भरलेली होती त्या संविधान सभेमध्ये याच्यावरती मतभेद झाले. काहींना फक्त केवळ भारत हा शब्द असावा असं वाटत होतं. आता सध्या देखील आपण बघतोय की सध्याचं गव्हर्नमेंट देखील किंवा सध्याच्या भारतीय जनता पक्षाचे जे काही लोक आहेत हे लोक सध्या देशाला फक्त भारतच म्हणायचं असं म्हणायला लागलेले आहेत. त्याच्यामुळं तेव्हा देखील हा वाद झालेला होता की भारतच म्हणायचं फक्त, त्यांना इंडिया हा शब्द मान्य नव्हता. एच.व्ही. कामत आणि सेठ गोविंदास यांनी केवळ भारत किंवा भारतवर्ष अशा प्रकारचा शब्द वापरायला सांगितलेला होता. म्हणजे त्यांना इंडिया हा जो शब्द आहे हा इंडिया हा शब्द मान्य नव्हता. तर त्यांनी भारत आणि भारतवर्ष हे दोन नाव सुचवलेले होते. कोणी? एच.व्ही. कामत आणि सेठ गोविंदास यांनी. परंतु भारताची जी ओळख आहे ही ऐतिहासिक वारसा आणि जागतिक ओळख या दोन्हीचा सन्मान करण्यासाठी म्हणजे काय तर जागतिक स्तरावरती इंडिया असा शब्द वापरला जात होता. त्याच्यामुळं तोही शब्द आला पाहिजे आणि जागतिक स्तरावरती भारताची ओळख निर्माण झाली पाहिजे. या अनुषंगाने
इंडिया म्हणजेच भारत, इंडिया दॅट इज भारत हा शब्द वापरण्यात आला आणि याच्यामध्ये दोन्ही शब्द घेण्यात आले, म्हणजे इंडिया ही घेण्यात आला आणि भारत ही घेण्यात आला. तर याच्यामध्ये काय आहे मुख्य मुद्दा की तेव्हाही भारत नावाची चर्चा होती, भारतवर्ष ठेवावाची चर्चा होती, पण भारताची जी ओळख आहे ही भारताची जागतिक ओळख आणि भारताचं ऐतिहासिक ओळख या दोन्ही ओळखी लक्षात ठेवा. तुम्ही ज्यावेळेस एमपीएससी किंवा यूपीएससीच्या पॅनल समोर बसलेला असाल किंवा त्याचं उत्तर लिहाल त्यावेळेस लिहायचं की भारताची ऐतिहासिक ओळख म्हणजे काय आहे, तर ती भारत आहे आणि जी काही जागतिक ओळख आहे ती काय आहे, तर इंडिया आहे. असं हे दोन्ही उत्तर तुम्हाला तिथे सांगावे लागतील आणि म्हणून भारताच्या संविधानामध्ये ही दोन्ही नावं आणलेली आहेत. अशी चर्चा कुठे झालेली आहे, तर ती संविधान सभेमध्ये झालेली आहे. आता मसुदा समितीचे जे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फेडरेशन ह्या शब्दाऐवजी, मी तुम्हाला सुरुवातीला म्हणालो की युनियन ऑफ स्टेट हा शब्द लक्षात ठेवा, कारण अनेकांना युनियन आणि फेडरेशन हे दोन्ही शब्द एकच वाटायला लागतात, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी फेडरेशन हा शब्द टाळला आणि युनियन हा शब्द तिथे वापरला. त्याचं काय कारण सांगितलं त्यांनी की भारतीय संघराज्य हे घटक राज्यामधील काही कराराचा किंवा तडजोडीचा परिणाम नाही, म्हणजे जेवढे काही भारतामध्ये घटक राज्य आहेत यांच्यामध्ये त्यांनी भारतातच राहावं अशा प्रकारचा कुठलाही करार झालेला नाही. अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं करार झालेले आहेत राज्यांचे त्या पद्धतीचा करार इथे झालेला नाही, म्हणून अमेरिकेच्या विरुद्ध, म्हणजे अमेरिकेमध्ये फेडरेशन हा शब्द वापरला, बाबासाहेब आंबेडकरांनी युनियन हा शब्द वापरला, कारण इथे कुठलाही करार झालेला नाही. अमेरिकेमध्ये ज्या पद्धतीनं करार झालेले आहेत म्हणजे त्याच्यामुळं अमेरिकेच्या विरुद्ध आपलं जे राष्ट्र आहे ते राष्ट्र आहे, कारण तिथे कराराने ते सगळे राज्य एकत्र आलेले आहेत. भारतामध्ये तशा प्रकारचा करार झालेला नाही, तर ते आपल्या अनुमतीने या राज्यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्याच्यामुळे आपली एक युनियन आहे, ती एक संघटना आहे. कोणत्याही घटक राज्याला संघातून बाहेर पडण्याचा कायदेशीर अधिकार नाही, हे लक्षात ठेवा, जरी इथे करार झालेला नसला तरीही, कारण ते भारताच्या राज्यघटनेशी बांधील आहेत. इथलं कुठलंही राज्य आमच्यात कुठलाही करार झालेला नव्हता म्हणून तो बाहेर पडू शकत नाही आणि म्हणूनच भारताला विनाशी राज्याचा अविनाशी संघ असं देखील म्हटलेलं आहे. हा शब्द लक्षात ठेवा. भारताला कशामुळे म्हटलेला आहे, कारण इथे युनियन हा शब्द वापरलेला आहे, इथे कुठल्याही प्रकारचा करार झालेला नाही, त्याच्यामुळं याला विनाशी राज्यांचा अविनाशी संघ असं म्हटलेलं आहे. आणि तुम्ही जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला त्याचं उत्तर हे आलं पाहिजे की भारताला असं का म्हटलेलं आहे. आता त्याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळेस भारताचं हे टेरिटरी लक्षात घेतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या कलमानुसार काय म्हटलेलं आहे की संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये घटक राज्यांच्या प्रादेशिक सीमांचा समावेश होतो ज्यांना स्वायत्त शासनाधिकार आहेत. केंद्रशासित प्रदेशामध्ये राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केलेल्या प्रशासकामार्फत केंद्र सरकारचा म्हणजे केंद्रशासित प्रदेशांचा राज्यकारभार चालतो आणि भविष्यामध्ये जे काही राज्य याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत ते आंतरराष्ट्रीय कराराद्वारे किंवा विजयाद्वारे मिळवलेले जे भूप्रदेश आहेत त्यांचा समावेश भारतामध्ये केला जाऊ शकतो. याची परमिशन भारताचे संविधानामधलं आर्टिकल 1 देतं. आता याच्यावरती जे काही प्रश्न आतापर्यंत विचारले गेलेले आहेत ते प्रश्न असे आहेत की भारतीय राज्यघटनेच्या कलम 1 नुसार भारताचं वर्णन खालीलपैकी काय करण्यात आलेलं आहे. म्हणजे काय, राज्याचा संघराज्य असं केलेलं आहे, राज्यांचा संघ असा केलेला आहे, एकात्मक राज्य असं केलेलं आहे किंवा राज्याचं ऐक्य असं केलेलं आहे. आता हे 4 ऑप्शन तुम्हाला विचारले जातात तर तुमचं उत्तर असेल की राज्यांचा संघ म्हणजे युनियन ऑफ स्टेट ज्याला आपण म्हटलो ते, फेडरेशन नाही, युनियन ऑफ स्टेट असा त्याचा उल्लेख केलेला आहे. याचं स्पष्टीकरण काय देण्यात आलेलं होतं आपण मगाशी बघितलं की संविधानाच्या मसुदा समितीने भारताचं वर्णन करत असताना मुद्दाम म्हणून फेडरेशन हा शब्द वापरलेला नाही, तो युनियन असा शब्द वापरला का, कारण आपण कराराने एकत्र आलेलो नाही, ते एक संघटन म्हणून एकत्र आलेलो आहोत. पण असं जरी असलं तरी भारतातल्या कुठल्याही राज्याला याच्यामधून बाहेर पडता येत नाही. हे तितकंच महत्वाचं आहे, कारण ते कशाशी बांधलेलं आहेत तर ते आपल्या कॉन्स्टिट्यूशनशी बांधलेले आहेत, संविधानाशी बांधलेले आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की संविधानात इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल, हा भाग कशामध्ये समाविष्ट आहे, तर याच्यामध्ये कलम 1, कलम 2, कलम 2, कलम 1, भाग 1, कलम 1 आणि प्रस्तावना असे 4 ऑप्शन्स आहेत. तर याचे उत्तर आहे भाग 1 कलम 1 मध्ये याचा समावेश करण्यात आलेला आहे, कारण
भारताच्या आर्टिकल 1 मध्ये आपण इंडिया दॅट इज भारत असा शब्द वापरलेला आहे. याचं स्पष्टीकरण काय आहे? कारण भारताचं नाव आणि राज्यक्षेत्र याविषयीची मूलभूत व्याख्या भाग 1 च्या पहिल्याच कलमामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहे आणि ती कशा प्रकारे करण्यात आलेली आहे आणि संविधान सभेमध्ये त्याच्यावरती नेमकी काय चर्चा झाली होती हे आपण त्याच्यामध्ये सुरुवातीला बघितलेलं आहे. ते संविधान सभेमधली चर्चा तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आता आणखीन एक प्रश्न याच्यावरती सातत्याने विचारला जातो, तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत त्यांच्या मते, म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष जे आहेत त्यांच्या मते राज्यांचा संघ या संज्ञेचं महत्त्व काय आहे याची चर्चा आपण सुरुवातीला केली की राज्याचा संघच असं बाबासाहेब आंबेडकरांनी का वापरलं. त्याचे 4 ऑप्शन इथे तुम्हाला सांगतो. घटक राज्यांना संघातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे, भारतीय संघराज्य हे कराराचा परिणाम नाही आणि राज्यांना फुटण्याचा अधिकार नाही, राज्य केंद्रापेक्षा अधिक शक्तिशाली आहेत आणि भारत हे पूर्णपणे एक राष्ट्र आहे. याचं अचूक उत्तर काय आहे? तर संघराज्य कराराचा परिणाम नाही आणि संघराज्यातून फुटण्याचा अधिकार कुठल्याही राज्याला नाही, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. कारण अमेरिकेप्रमाणे भारतातली राज्ये कराराने एकत्र आलेली नाहीत, त्यामुळे त्यांना संघराज्यातून विभक्त होण्याचा अधिकार नाही. आता आणखीन एक प्रश्न याच्यामध्ये आहे की भारताच्या राज्यक्षेत्रात म्हणजे टेरिटरी ऑफ इंडियामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो आणि याचे जे काही ऑप्शन्स आहेत हे ऑप्शन्स आहेत घटक राज्याप्रमाण राज्यक्षेत्रे, पहिल्या अनुसूचित केंद्रशासित प्रदेश, भविष्यात संपादित केले जाणारे भूप्रदेश आणि वरीलपैकी सर्व, असं याचं एक ऑप्शन आहे. याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व. म्हणजे काय? तर भारताच्या राज्यक्षेत्रात खालीलपैकी कशाचा समावेश आहे? राज्यांचे जे राज्यक्षेत्र आहेत त्यांचा समावेश आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या अनुसूचीमध्ये केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांचाही याच्यामध्ये समावेश आहे. आणि तिसरा जो ऑप्शन आहे महत्त्वाचं ते म्हणजे भविष्यात संपादित केले जाणारे राज्य, हे तिन्ही गोष्टी या टेरिटरी ऑफ इंडियामध्ये याचा समावेश केला गेलेला आहे. त्याच्यामुळं याचं जे उत्तर आहे ते आहे वरीलपैकी सर्व, हे त्याचं अचूक अशा प्रकारचं उत्तर आहे. भारताच्या संविधानामध्ये जे आर्टिकल 1 आहे हे आर्टिकल सातत्याने महत्त्वाचं राहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं की एकतर तुमच्या पूर्व परीक्षेसाठीही महत्त्वाचं आहे, मेन परीक्षेसाठीही त्याची जी डिबेट आहे संविधान सभेमधली, खरं तर ह्या डिबेटवरती कोणी चर्चा करत नाही, कारण डिबेटच खूप महत्त्वाची आहे की हे नेमकं का ठेवलं गेलं नाव, तर तेही महत्त्वाचं आहे. आणि हा जो शेवटचा टप्पा असतो आपला मुलाखतीचा, त्या मुलाखतीमध्ये देखील हे सगळं विश्लेषण तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. कारण तिथे देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की इंडिया आणि भारत असाच शब्द का वापरला गेला, फक्त इंडिया का वापरला नाही, किंवा फक्त भारत का वापरला नाही, किंवा भारत आणि इंडियासोबत हिंदुस्थान असा शब्द का वापरला नाही. म्हणजे अशा अनुषंगाने ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये जे काही डिबेट झाली त्या डिबेटची संदर्भ घेऊन तुम्हाला तुमची मेन असेल, तुमची प्री असेल किंवा तुमची मुलाखत असेल, या सगळ्यामध्ये तुम्हाला याच्यावरती उत्तर लिहिणं सोपं होऊ शकतं. आणि म्हणून कुठल्याही कलमाचा अभ्यास करत असताना भारतीय संविधानातल्या हे अभ्यास करत असताना तुम्ही सातत्याने त्या कलमावरती नेमकी संविधान सभेमध्ये काय चर्चा झालेली आहे आणि त्यामध्ये नेमके कुठले अमेंडमेंट झालेले आहेत या अनुषंगाने देखील तुम्हाला याचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे तुम्हाला हे कलम पूर्णपणे लक्षात येतं. फक्त कलम पाठ करून चालत नाही, तर कलमाच्या अनुषंगाने झालेल्या चर्चा, त्याचे संदर्भ आणि संविधान सभेमधल्या डिबेट ह्या सगळ्या जर तुम्ही बघितल्या तरच तुमचा याच्यामधला अभ्यास पूर्ण होऊ शकतो. अन्यथा तुमचे आर्टिकल कितीही पाठ असून काही गरजेचं नाही की कलम 1 मध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट असं म्हटलेलं आहे म्हणून काही उपयोग नाही. ते का म्हटलं गेले, त्याची चर्चा काय होती, त्याचे संदर्भ काय आहेत आणि असंच का म्हटलं गेले, या सगळ्या प्रश्नांच्या भोवती तुम्हाला फिरावं लागतं. म्हणजे तुमचं याचं उत्तर कंप्लीट होऊ शकतं. हे भारतीय संविधानातलं एक कलम तुमच्या या पद्धतीनं लक्षात राहिलं पाहिजे, तरच तुमचा कुठल्याही स्पर्धा परीक्षेचा निकाल स्पष्टपणानं येऊ शकतो. अन्यथा तुमची उत्तरं चुकू शकतात.